या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. प्रभाग क्रमांक 9 मधील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दत्तू बंदपट्टे, गीता वासम, अरुणा आडम, ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्या प्रचारार्थ दत्तनगर भागात भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान चारही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. आज आम्ही दत्तनगर परिसरामध्ये आहोत. सोलापुरातली ही महाविकास आघाडी निश्चितपणानं भाजपचे 13 वाजवल्याशिवाय राहणार नाही. कारण आज आपण पाहतोय त्यांनी आयुष्यभर गेली कित्येक वर्ष या ठिकाणी सत्तेचा उपभोग घेतला. माझा सवाल आहे भाजपच्या जाणत्या नेत्यांना, तुम्ही दत्तनगरचा नेमका विकास काय केला ते सांगा अगोदर. आज 10 बाय 10च्या खोलीमध्ये 10 माणसं राहत असताना मी पाहिलं, 10 महिला राहत असताना पाहिलं. त्यांची दुःख कधीही कुणीही ऐकून घेतली नाहीत. हे आता आम्हाला सहन होणार नाही. आम्ही आता ह्याच्यावरती प्रहार करण्यासाठी ही महाविकास आघाडी आता मजबूत केलेली आहे. आणि निश्चितपणानं सांगतो येत्या 15 तारखेला मतदार ह्याचा चोख बंदोबस्त करतील भाजपवाल्यांचा. आणि भाजपचं फूल कोमलल्याशिवाय आता राहणार नाही यात तेळ मात्र शंका नाही. संविधान सांगतं दर 5 वर्षांनी निवडणुका घ्या, परंतु हे भाजपवाले जाणीवपूर्वक 8 वर्ष निवडणुका घेत नाही. आर्टिकल 243 पहा, त्याच्यामध्ये त्याची तिलांजली दिली गेली आहे. प्रशासन हवं तसं वापरलं जातं. त्यामुळे भाजपला वेळीच धडा शिकवण्यासाठी, इथल्या मूलभूत सुविधा आणण्यासाठी, लोकांना रोजगार, नियमित पाणी, दिवा बत्ती ह्या सुविधा मिळाल्याच पाहिजे हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. त्यासाठी आम्ही निश्चितपणानं पानाला लावू आणि हा महाविकास आघाडीचा रथ विजय खिचून आल्याशिवाय थांबणार नाही यात तीळ मात्र शंका नाही. जय महाराष्ट्र. ते खड्ड्याचं तेच कळेना किती म्हणजे हे गटारी वगैरे काय असे लोकांना आता समजून आलेलं आहे की कोण काम करतो, कुठलं सरकार काम करतं, कुठलं नाही असं लोकांना कळून आलेलं आहे. तरी या निमित्ताने आम्ही पॅनल लोकांना मी विनंती करते आणि महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही 4 जण एकमूट धरून आज उभे आहोत. कारण लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही नगरसेवक झालो तर लोकच नगरसेवक झाल्यासारखे आम्हाला वाटतं. त्याची सत्य आणि प्रामाणिकपणाने आम्ही काम करण्यासाठी या महानगरपालिकेचा आम्ही महाविकास आघाडीचा झेंडा पकडल्याशिवाय राहणार नाही, बसणार नाही. बोलून माझे शब्द मी मग 9 मधून अ मधून दत्तू गायकवाड काका आणि ब मधून मी गीता वासम, क मधून अरुणाताई गायकवाड आणि ड मधून सुरेश गायकवाड सर. आम्ही 4 जण आता प्रचारासाठी फिरत लागलो. प्रत्येक भागात ड्रेनेजचा स्वच्छ घाणेरडा आहेच आहे, परत रस्त्याचा पण प्रश्न आहेच आहे, बीडी कामगारांचे मूलभूत प्रश्न आहेच आहेत. परत झोपडपट्टीत त्यांनी 4 जण बसलं की गट पूर्ण होतं एवढंच त्यांच्या झोपडपट्टी राहायला त्यांची व्यवस्था आहे. आणि बीडी कारखान्याचे तर अनेक प्रश्न आहेत. आम्ही जरी प्रत्येकाला आम्हाला अशी आशा आहे की आम्हाला पॅनल टू पॅनल मतदान करा आणि आम्ही तुमची सगळ्या समस्या सोडू. दत्तनगर एरियात फिरलो ही असलं गलीज आहे. दत्तनगर एरियामध्ये काही सुविधा त्यांना केली नाही. या की आता त्यांनी 15 वर्ष झाले आम्ही राजकारणात आहे, त्यांचं फोटा नाका चालू आहे. आणि आज आम्ही हिंडलो दत्तनगर एरियासह परवा करता म्हणजे एवढं फिरून इथं ऑफिसात आलो. जय हिंद, जय